हॅलो नमस्ते. इयत्ता मी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बाळांनो, आपण 4.2 पर्यंत सर्व सराव संच पूर्ण केलेली आहेत, होय की नाही बाळांनो? कोणकोणत्या सूत्रांचा वापर करावा लागतो, कोणकोणत्या गणितामध्ये कसा होतो, सर्वसाधारणपणे पूर्ण एका सराव संच मधली गणित सेम आहेत. म्हणजे त्याच पद्धतीने काढावी लागतात, त्याच प्रकारची सूत्रे वापरावी लागतात. तुम्ही सोडवली असतील तर हे तुम्हाला नक्की कळतील, होय की नाही बाळांनो? काही अवघड नाही. तक्ता तयार करा, आपण शिकलेलो आहोत. जर तुम्ही पाहिला नसेल, आज नवीन व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याजवळ नक्की पोहोचेल. आवडल्यास लाईक करा बाळांनो. चला तर मग आपण 4.3 मध्ये 4.3 चालू करूया, कारण काल मी महत्वाची 4.3 करता लागणारी काही महत्वाची सूत्रे तुम्हाला दिलेली आहेत. कारण याच्यासाठी अगोदर दिली की तुम्ही सूत्रे तरी बघून ठेवली तर शिकवलेलं जरा लवकर कळलं, होय की नाही बाळांनो? चला मग बघा, इथं काय काय शिकवलं आठवते ना तुम्हाला? सराव संच 4.3 काय काय शिकवलेलं आठवत असेल तर अतिशय छान आहे. सममूल्य, अवमूल्य आणि अधिमूल्य. अधिमूल्य शेअर कधी असतो, अवमूल्य शेअर कधी असतो, सममूल्य शेअर कधी असतो, हे आपण पाहिलेलं आहे. बघा आता, तर सराव संच 4.3 अर्थनियोजन, धड्याचं नाव टाकूया अर्थनियोजन. अर्थनियोजन सराव संच किती चालू केलंय आपण? सराव संच 4.3 चालू करणार आहोत, कारण त्याच्यासाठी लागणारी महत्वाची गणित आपण सूत्रे आपण पाहिलेली आहेत. बघा, एक तक्ता दिलेला आहे. पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. इथं लिहिते पुढील तक्ता. प्रश्न पहिलाच आहे तो, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द, योग्य संख्या किंवा शब्द भरून काय करायचंय? पूर्ण करायचे किंवा लिहून पूर्ण करा असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर यासाठी बघा आता काय करावं लागेल आपल्याला? तक्ता काय दिलेला आहे बघा, उदाहरण क्रमांक असं दिलेलं आहे. उदाहरण क्रमांक पहिला, दुसरा दिलेला आहे दर्शनी किंमत. त्यानंतर दिलेला आहे मूल्य प्रकार, कुठल्या मूल्य प्रकारातला आहे? मूल्य प्रकार. आणि तिसरं दिलेलं आहे बाजारभाव. बाजारभाव बघा आता, इथं दिले 100 रुपये, इथं दिले मूल्य प्रकार सममूल्य. इथं काय करायचंय आपल्याला? भरायचंय. त्यानंतर दुसरं दिले अधिमूल्य. अधिमूल्य किती दिलेलं आहे? 500 रुपये. इथं दिले 575. इथं भरायचं आहे. हे एक उदाहरण, हे दुसरं उदाहरण, हे तिसरं उदाहरण आपण आता घेणार आहोत. तिसरं उदाहरण बघा, इथं 10 रुपये दिले आणि इथं 5 रुपये दिलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काही सूत्र तयार करता येतील, कारण या किमती हे करण्यासाठी. बघा, एकच मिनिट बाळांनो. सूत्र काय तयार करता येतील बघा. तुम्हाला माहिती आहे, सममूल्य म्हटल्यानंतर 0 होतं, कालच शिकलोय आपण, बरोबर का? जेव्हा कोण समान असतं? बाजारभाव. दर्शनी किंमत हे तुम्हाला समजावून सांगायला लागलेली आहे. दर्शनी किंमत आणि
बरोबर. दर्शनी किंमत आणि बरोबर बाजारभाव असतो. दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे जेव्हा सममूल्य असतात, समान मापाचे असतात, तेव्हा दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे काय असतात, समान असतात. तेव्हा काय असतं इथं, सममूल्य. सममूल्य म्हणजेच त्याला पार असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, सममूल्य. मग इथं दिले सममूल्य, दिले का आपल्याला सममूल्य, याचा अर्थ दर्शनी किंमत आणि बाजारभाव समान असणार आहे. म्हणजे इथं काय किती येणार आहे, 100 रुपये. एका मार्कासाठी गणित आहेत, पण फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवण्यासारखी आहेत बघा बाळांनो. आता इथे दिले अधिमूल्य. अधिमूल्य कधी कधी असतं माहिती आहे ना तुम्हाला. आता याच्यावरून एक सूत्र तयार करता येईल आपल्याला. अधिमूल्य कधी असतं, जेव्हा बाजारभावाची किंमत काय असेल, दर्शनी किंमत कमी असेल आणि बाजारभावाची किंमत काय असेल, जास्त. बाजारभाव जास्त असेल कुणापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा. तेव्हा अधिमूल्य आपण त्याला काय म्हणतो, डिस्काउंट. तेव्हा शेअर, इथं शेअर्स काय असणार आहेत, शेअर्स हे सममूल्यावर असणार आहेत. जेव्हा बाजारभाव जास्त असतो दर्शनी किमतीपेक्षा, तेव्हा ते शेअर्स अधिमूल्यावर असणार आहेत. मग हे काढण्यासाठी एक सूत्र तयार करून देते बघा. दर्शनी किंमत अधिक काय करायचं आहे, अधिमूल्य. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर बाजारभाव. हे सूत्र तयार झालं आपल्याला, हे लक्षात ठेव. दर्शनी किमतीमध्ये अधिमूल्य मिळवलं की बाजारभाव मिळतो. मग इथं त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, इथं दर्शनी किंमत काढायची. म्हणजे दर्शनी किंमत इथं तशीच ठेवूया, दर्शनी किंमत तशीच ठेवूया बरोबर. हे काय येणार आहे, बाजारभाव वजा हे अधिमूल्यकडे गेल्यावर वजा अधिमूल्य होईल. म्हणजे हे दुसरं तयार सूत्र झालं. कुठलं सूत्र, दर्शनी किंमत काढायची असेल तर बाजारभाव वजा काय करता येईल, अधिमूल्य. बाजारभाव किती आहे इथं, बाजारभाव किती आहे, 575 वजा हे अधिमूल्य किती आहे, 500. 575 मधून 500 गेले, किती राहील इथं, 75 रुपये. आहे की नाही सोपं बाळांनो, किती सोपं आहे बघा. आता पुढे जाऊया आपण. इथं बघा खाली, इथं आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. इथं काय विचारलेलं आहे, इथं विचारलेलं आहे की मूल्य प्रकारच कोणता आहे म्हणून विचारलेलं आहे. आता मूल्य प्रकार इथं कुठली किंमत जास्त आहे, दर्शनी किंमत. लगेच लक्षात येते आपल्याला, दर्शनी किंमत जास्त असेल, दर्शनी किंमत काय असेल, जास्त असेल कुणापेक्षा, बाजारभावापेक्षा. दर्शनी किंमत जास्त असेल तेव्हा तो काय असतो, अवमूल्य. अवमूल्य शेअर असतात. कसे असतात, अवमूल्य शेअर असतात बघा. आता पण हे अवमूल्य किती आहेत, आता दुसरं एक सूत्र तयार करून, हे अवमूल्य किती रुपये, इथे कसं दिलंय, अधिमूल्य 500 रुपये आहे, तर इथं अवमूल्य किती काढणं गरजेचं आहे. इथं नुसतं अवमूल्य सापडलं आपल्याला, अवमूल्य बरोबर का, आपण किती रुपये काढलं नाही. मग त्यावेळेला काय करायचं, दर्शनी किंमत आपण अधिमूल्य अधिमूल्य असल्यावर अधिक करतो, इथं वजा अवमूल्य करायचं. वजा अवमूल्य बरोबर बाजारभाव, असं सूत्र तयार होतं बाळांनो. मग बघा इथं दर्शनी किंमत किती आहे, दर्शनी किंमत आपली त्यांनी दिलेले 10 रुपये, वजा अवमूल्य काढायचं आहे. बाजारभाव किती आहे, अवमूल्य काढायचं. बाजारभाव 5 रुपये आहे. मग आता हे तिकडे घालूया, हे इकडे आणूया, म्हणजे 10 वजा 5 बरोबर अवमूल्य. बरोबर का, अवमूल्य. 10 5 गेले 5, म्हणजे किती येणार इथं, 5 रुपये. आलं ना लक्षात, किती आला,
हे 10तनं 5 गेले, किती राहिले? 5 रुपये. बरोबर का? बरोबर अवमूल्य. या प्रकारे गाळलेल्या जागा म्हणजे या प्रकारचं गणित पण तुम्हाला विचारतील, बरोबर का नाही? एका एका मार्कासाठी हे गणित अतिशय सोपी आहेत, काय अवघड नाही याच्यामध्ये. दर्शनी किंमत, बाजारभाव याचा विचार करायचा आहे, कारण हे शिकणं गरजेचं आहे आपल्याला, कारण हे आपल्या व्यवहारामध्ये दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. कमीत कमी आपल्याला हे काय आहे हे तर कळणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? चला मग यातलं गणित पहिलं काय दिलेलं आहे बघा. हे कळालं ना तुम्हाला बाळांनो व्यवस्थित? सममूल्य, अवमूल्य आणि काय अधिमूल्य. बघा हे लक्षात अगदी शाळेला जाता जाता तुम्ही लक्षात आणू शकता. बाजारभाव जास्त आहे, दर्शनी किंमत कमी आहे, तर काय असेल? दोन्ही बरोबर आहे तर काय असेल? दर्शनी किंमत जास्त, बाजारभाव कमी असेल तर काय असेल? हे जाता जाता आठवून डोक्यात ठेवू शकता. त्याच्यासाठी एक खास वेळ देणं हे काय प्रकार नाही. तुमचा अभ्यासावर जर अगदी कटाक्षण हे असेल, अभ्यास करत असाल, तर त्यांच्यासाठी शाळेला जाता येताची वेळ पुरेशी आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे पुढचा, आता 4.3 मधला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. बाजारभाव 80 रुपये होता, त्यांनी सांगितलंय बघा. बाजारभाव किती होता? 80 रुपये. गणित लिहून घेऊया आधी. बाजारभाव 80 रुपये होता. तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर विकत घेतले. किती शेअर घेतले? 50 शेअर विकत घेतले. 50 शेअर विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. 20% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवरील मिळालेला परतावा दर काढा. तर गुंतवणुकीवरील परतावा दर काढा असं विचारलेलं आहे. बघा आता परतावा दर कसा काढायचा. परतावा दर काढण्यासाठी काय करायचं, काय काय दिलेलं आहे ना ते पहिल्यांदा काय करूया आपण लिहून घेऊया. काय दिलं इथं? बाजारभाव, होय की नाही? तर काय लिहायचं? पहिल्यांदा बाजारभाव लिहूया, किंवा दर्शनी किंमत 100 रुपये दर्शनी किंमतीचे. दर्शनी किंमत किती आहे बाळांनो? बरोबर 100 रुपये. कारण हे असलं ना तर आपल्याला गणित सोडवणं सोपं जात. त्यानंतर बाजारभाव बरोबर 80 रुपये. काय लक्षात आलं बरं इथं तुमच्या? शेअर्स कसे असतील हे डोक्यात आलं पाहिजे. पटकन लिहिलं की. त्यानंतर लाभांश किती दिलंय? लाभांश बरोबर 20%. हळूहळू सूत्र आपल्याला एक 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 नवीन मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण गणित सोडवत आहोत. बघा दर्शनी किंमत दिले, मग 5 रुपये प्रमाणे तुम्ही 20 पेन आणले, बरोबर का? 5 रुपये प्रमाणे तुम्ही 20 पेन आणले, तर तुम्ही दुकानदाराला किती रुपये दिले एकूण हे काढणं गरजेचं आहे ना. मग तसंच इथं एकूण गुंतवणूक काढणं गरजेचं असतं. शेअरची एकूण गुंतवणूक काढावी लागते आणि ही गुंतवणूक
कशी काढली जाते बघा. एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक हे महत्वाचं राहतं. बरोबर बाजार भाव. बाजार भाव काय असेल ते गुणिले काय करायचं, शेअर्सची संख्या. बाजार भाव किती आहे आणि शेअरची संख्या यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग बाजार भाव किती आहे इथं, बाजार भाव किती आहे, बाजार भाव आहे 80 रुपये. बरोबर का, 80 रुपये गुणिले इथं शेअरची संख्या किती आहे, दिले गए तर शेअरची संख्या 50 शेअर. इथे लिहिलं नाही, आपण लिहायला पाहिजे होते. शेअर बरोबर 50 शेअर्स, 50 शेअर. बरोबर का. मग शेअर संख्या असं करूया, शेअर संख्या बरोबर 50 शेअर्स. मग बाजार भाव किती होता इथं 80 रुपये. शेअरची संख्या किती आहे 50. मग याला गुणायचं, 8×5 = 40 आणि हे 2 शून्य वरती द्यावे लागणार. बरोबर का. किती झाले, एकूण गुंतवणूक किती झाली 4000 रुपये. ही एकूण गुंतवणूक. हा प्रश्न तुम्हाला असा पण पडू शकेल बाळांनो, एकूण गुंतवणूक काढा. 2-3 आकडे दिले जातील, एकूण गुंतवणूक काढा, परताव्याचा दर काढा, लाभांश काढा. ही एकूण गुंतवणूक. डोक्यात एक फिट ही एकूण गुंतवणूक काढायचं. आता काय काढायचं तर लाभांश. लाभांश कसा काढायचा तर प्रत्येक शेअरला किती रुपये मिळाले हे आपल्याला कळणं गरजेचं असतं, म्हणून लाभांश काढायचा लागतो. लाभांश. लाभांश कसा काढायचा तर लाभांश दर्शनी किंमत गुणिले दर्शनी किंमत. दर्शनी किंमत वरती काढायचा असतो, गुणिले टक्के. टक्के किती दिलाय ते, आता दर्शनी किंमत इथे किती आहे 100 रुपये. 100 रुपये गुणिले टक्के किती दिलेला आहे इथं बघा 20%. मग हे 100ला 100 गेले, किती राहिला 20 रुपये. म्हणजेच काय आला, एका प्रति शेअर लाभांश आला. एका शेअर मागे किती रुपये मिळाले 20 रुपये. किती शेअर्स आहेत आपले 50. आता 50 शेअरचा लाभांश काढून घ्यावा लागतो. मग आता हे पुसूया एवढं, 50 शेअरचा काय काढूया लाभांश. 50 शेअरचा लाभांश. म्हणून आता एका शेअरचा लाभांश निघाला 20 रुपये, म्हणून 50 शेअरचा लाभांश. किती येणार, 50 शेअरचा लाभांश किती येणार तुम्हाला माहिती आहे. 50 गुणिले काय केलं पाहिजे 20. 50 गुणिले 20 म्हणजे किती आलं 1000. 5 दुनी 10 आणि हे 2 शून्य, 1000 रुपये आला. म्हणजे हा 50 शेअरवरचा एकूण लाभांश. लक्षात ठेवायचं, काय केलं तुम्ही पहिल्यांदा एकूण गुंतवणूक काढली. बरोबर. मग एका शेअर माग मिळणारा लाभांश काढला. पुन्हा जेवढे शेअर विकत घेतलेले आहेत त्याच्यावरती लाभांश काढला. नंतर काय केलेलं आहे बघा, नंतर काय केलं, नंतर आता परताव्याचा दर काढावा लागणार. परताव्याचा दर कसं काढायचं, त्याच्यासाठी पण एक सूत्र आहे. मिळालेला एकूण लाभांश किंवा 50 इथं दिलेलं आहे ना, ते लिहिलं तरी चालतं. एकूण लाभांश छेद काय येणार एकूण गुंतवणूक गुणिले 100. हे काय झालं परताव्याच्या दराचं सूत्र झालं. म्हणजे किती टक्के परताव्याचा दर आहे हे आपल्याला कळणार आहे. म्हणजे किती टक्के आपल्याला लाभ झाला हे कळणार आहे. बघा आता एकूण गुंतवणूक किती केली ती आठवते का तुम्हाला. एकूण गुंतवणूक आपण
4,000 केली होती, बरोबर का? एकूण गुंतवणूक किती केली होती? 4,000. 4,000 कसे काढलेले आपण बाळांनो? तर बाजारभाव 80 होता, शेअरची संख्या 50 होती, म्हणून 80 गुणिले 50 किती आलते? लाभांश हे 4,000 खाली लिहावे लागणार आहे. एकूण गुंतवणूक 4,000. त्यानंतर अख्खा लाभांश काढला. एकूण लाभांश किती आहे? 1,000 गुणिले 100. किती सोपं आहे? 100 एके 1,000 एके 1,000 1,000 चोक 4 एके 4 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20 किती आला? 25%. परताव्याचा दर किती आला? 25%. आहे ना सोपं बाळांनो? काय अवघड आहे का? नाही ना. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच जमणार आहे, कारण दिलेलं सगळं खाली उतरून घ्यायचं आहे. लाभांश किती दिलेला आहे, दर्शनी किंमत किती दिली आहे, बाजारभाव किती दिलेला आहे, शेअरची संख्या किती दिलेली आहे. हे झाल्यानंतर काय करणार तुम्ही? नंतर एकूण गुंतवणूक काढून घ्याल. एकूण गुंतवणूक कशी काढाल बाळांनो? तर बाजारभाव गुणिले शेअरची संख्या यांचा गुणाकार करून एकूण गुंतवणूक काढाल. नंतर प्रति शेअर वरती लाभांश काढून घ्यायचा. लाभांश गुणिले काय करायचंय? पर्सेंटेज करायचंय त्याचं आणि काढायचंय. त्यानंतर काय काढायचं? त्यानंतर परताव्याचा दर काढायचंय. किती शेअर्स दिले त्याच्यावरचा लाभांश काढायचा आणि परताव्याचा दर. आहे की नाही सोपं? ह्या स्टेप लक्षात राहिल्या तर इझिली तुम्ही गणित सोडवू शकताय. काहीही अवघड नाही. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.